नमस्कार. जनयोद्धा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहतोय, आपण आज या ठिकाणी ईश्वरपूर शहरामध्ये आहोत. गेले या आठवड्याभरामध्ये एक असं प्रकरण या शहरामध्ये गाजत आहे की जिथं अजूनही देश आपला चंद्रावरती गेला, मंगळावरती गेला, परंतु तरी सुद्धा कुटुंबातील ज्या सून आहेत किंवा मुली आहेत त्यांचं आजही हुंड्याच्यासाठी शोषण केलं जातं, त्यांचा जीव घेतला जातो. याच संदर्भात आपल्याशी चर्चा करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत. जय भीम जय शिवराय. मी पिराजी निवृत्ती थोरवडे, अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना याच्या वतीनं ईश्वरपूरमध्ये नवविवाहितेचा हुंडाबळीसाठी जो बळी गेला त्या घटनेचा सर्वप्रथम मी निषेध करतो. आणि आत्ताच आमच्या वकील साहेबांनी दिलेल्या जे घटनेचं सांगितलं की मी आणि आता मोर्चा निघाला होता, हे सर्व वकिलांनी सांगितलेलं आहे की त्यांचे कुणीही केस घेऊ नये. त्या घटनेला सुद्धा मी पाठिंबा देतो. आमच्या अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेनेच्या वतीनं त्यांना जाहीर पाठिंबा आहे. अशा हुंडाबळीचा जर कायदा निघालेला असेल आणि अशा जर घटना होत असतील तर हा लय मोठा काळिंबा फासणारा घटना झालेली आहे. आणि आज बघितलं तर समाजात एक प्रबोधन होतंय की तुम्ही हुंडा घेऊ नका. आज मुलींचा छळ होतोय. बरेच ठिकाणी असं झालेलं आहे. पुण्यात झालेल्या घटनेचा परवा ताजंच आहे प्रकरण. तरी सुद्धा त्या कुटुंबियांचा कुणीही वकिली त्यांची घेऊ नये एवढीच विनंती करतो आणि थांबतो.